नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आज दुपारी निघालो होतो जरा गावात. आमच्या गावामध्ये खंडोबाचं मंदिराच्या पाऊतका बसवणार होते आज. तिथं आज होम हवन जागरण ते होतं. मग ते आम्ही आवरून निघालो होतो. तर इथे मुलांचा खेळ चाललेला आहे. मुलं लिंगोरच्या खेळत होते. तर रस्त्याने मी त्यांना बोलत होती का चला आपल्याला जायचं आहे, पण ते काहीचे ऐकतात. ते खेळायच्या नादी लागले होते. परत त्यांना म्हटलं परत नेणार नाही कोणी तुम्हाला. तर आमच्या माझे शेजारच्या सर्व मैत्रिणी आम्ही सोबत जाणार होतो. काही आल्या होत्या तर काही यायच्या बाकी होत्या. त्यामुळे आम्ही इथं रस्त्यावर त्यांची वाट बघत बसलो होतो. सगळ्याजणी आल्यावर आम्ही सोबत जायला निघालो. या काही ही उषाताई, ह्या सारिकाताई, ह्या लहान मुली होत्या तिथल्या, ही अस्मिता, ह्या सगळ्याजणी लहान मुली जमल्या होत्या, ही ज्योती. तर आम्ही सर्वजण कुठं जायचं असल्यावर सोबतच जातो. एकटं जायला नाही आवडत आम्हाला. तर आम्ही रस्त्याने हसी मजाक करत चालतो. त्याच्यामुळं आम्हाला ती सवय लागली एकमेकीला घेतल्याशिवाय आम्ही कुठे जात नाही. बोलता बोलता त्या मंदिराजवळ पण आलो. आम्हाला काही कळालं पण नाही कधी आलो आम्ही. पूर्वीपासूनच तिथं खंडोबाच्या पाऊतका आहे, पण तिथं मंदिर नव्हतं. त्या पहिले ओट्यावर होत्या. आता त्या ठिकाणी मंदिर बांधलं. आज सकाळपासूनच तिथं मोठा कार्यक्रम होता. सकाळी कलशारोहणाचा कार्यक्रम, परत मिरवणूक आणि जागरण गोंधळ पण होता. तर इथं अशी मस्त दीपमाळ पण बनवली होती. तर मग आम्ही पुढे गेलो, जरा वेळ तिथे बसलो. तर जागरण गोंधळ चालू होता. मग लगेच नाही पाय पडायला गेलो. जरा वेळ तिथं जागरण गोंधळ ऐकला. नंतर मंदिरात गेलो. मग आम्ही मंदिरात गेलो पाया पडायला. तर तिथं पाया पडलो. हे बघा मंदिर कसं छोटंच आहे पण छान होतं. पहिले इथं ओट्यावरच पाऊतका होत्या. आता आता बाजूने भिंती, वरून पात्रा असं मंदिर बनवलं होतं. तर छान बनवलं होतं. आम्ही सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर आम्हाला रस्त्याच्या त्या बाजूने महादेवाचे मंदिर आहे, तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम होता. तो महाप्रसाद जायचे होते. आम्ही मग तिथे सर्वजण एक एक करून पाया पडलो. तिथे एका लहान मुलीकडे मी मोबाईल दिला होता व्हिडिओ काढण्यासाठी. तिने छान आमचा सर्वांचा एक व्हिडिओ घेतला. तिथं मंदिरात गेल्यावर छान वाटत होतं. तिथं आमच्या नदीच्या कडालाच तिथं मंदिर बांधलं होतं. तर तिथं एकदम प्रसन्न वाटत होतं. तिथं बाहेर जागरण चालू होतं. तर तिथं वाघ्यांसोबत एक मुरळी पण होती. काही काही जणांच्या देवाऱ्यावर मुरळी असते, काही जणांच्या नसते. पण इथं वाघ्यांसोबत मुरळी होती. तिचं पण बाहेर नाच चालू होता. आम्हाला पण जागरण बघायचं होतं. मग आम्ही पाया पडलो आणि तिथं बाहेर येऊन बसलो जागरण बघण्यासाठी.